नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। छत्रपती संभाजीनगरातील पुंडलिक नगर भागात नागरी विकास सेवाभावी संस्थेतर्फे मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात आला। योग्य विकासाभिमुख आणि स्वच्छ प्रतिमेचे नगरसेवक निवडावेत असे आवाहन करण्यात आले। पाणी टंचाई, सिटी बस सेवा, स्मशानभूमी, वाढती गुन्हेगारी अशा स्थानिक प्रश्नांवर नागरिकांनी चिंता व्यक्त केली। हा उपक्रम अध्यक्ष LD ताटू यांच्या पुढाकाराने झाला। निवडणुकीची धामधूम सध्या जोरात सुरू आहे। प्रत्येक उमेदवार आपापल्या परिस्थितीने हे करतोय, प्रचार करतोय। तुम्ही एक आगळं वेगळं आव्हान वार्ड प्रभाग क्रमांक 22 मधील लोकांना, नागरिकांना, मतदारांना केलं। हे काय नेमकं गळ आहे? ही महानगरपालिका निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे। जनजागृती करून आम्ही महिला भगिनी आणि सर्व बंधू भगिनींना जनजाहीरपणे जागृती करत आहोत की योग्य माणूस तुम्ही निवडून द्या। आमचा PR कार्डाचा प्रश्न एवढा मोठा आहे की आम्ही गुंठेवारी लाख रुपये भरतो, पण आम्हाला PR कार्ड मिळत नाही। पिण्याचं पाणी 1 दिवस आड, 2 दिवस आड, 3 दिवस आड, 4 दिवस आड, बघता 8 दिवसानंतर मिळतं, ते बी 1 तास मिळतं। ते प्यायचं पाणी भरायचं का वापरायचं पाणी भरायचं असा प्रश्न निर्माण होतो। ऐतिहासिक शहर आहे, मराठवाड्याची राजधानी आहे आणि आम्हाला लाज वाटते की आमचा वाली कोणी नाही आहे। 4 मंत्री, 10 आमदार अशा या भागामध्ये असताना सुद्धा पिण्याचं पाणी, गुंठेवारी, PR कार्ड, विकास होत नाही। खऱ्या अर्थानं आम्हाला आमचा लोकप्रिय उमेदवार पाहिजे, आमच्यातला पाहिजे, आम्हाला लाजलेला नको। एवढा मोठा पैशाचा बाजार चालू आहे, त्यांनाच उमेदवारी मिळेल जे रात्रंदिवस काम करतात, लोकांसाठी धावून येतात, अशांना उमेदवारी मिळत नाही आहे। आमचं लक्ष आहे की योग्य उमेदवार पाहिजेत, त्याला सगळ्या प्रश्नाची जाण पाहिजेत, तो जनतेतला पाहिजेत, आपलं काम करणारा पाहिजेत, आपल्या सामाजिक सांस्कृतिक जीवनात पळणारा माणूस पाहिजे, पळणारा कार्यकर्ता पाहिजेत। अशा माणसाचा शोध तुम्ही घ्या। आमची जनजागृती घरी घरी चालू आहे आणि आदर्श जनजागृती जे संभाजीनगरच्या सगळ्या वार्डसाठी आमची जनजागृती आहे। खरं तर म्हणलं तर आपला इतिहास आपला असा पाहिजे की आपल्याला सर्व सुविधा मुक्त पाहिजे, आदर्श वार्ड पाहिजे, आदर्श शहर पाहिजे। तर आपल्याला आमच्या नियमाप्रमाणे, आमच्या जनजागृतीप्रमाणे हा निवडणुकीचा खऱ्या अर्थानं जिसको अपनाओ, जो अपना है उसको अपनाओ, नहीं तर मत अपनाओ गुंडों को। महिलांना या ठिकाणी रात्री जाताना ज्या देशी दारूच्या दुकानं आहेत तिथं त्रास होत आहे, तिथं तुम्ही रात्री जाऊ शकत नाही, अशी शोकांतिका आहे। ती खऱ्या अर्थानं आम्ही उजेडात आणलेले प्रश्न आहेत। तुम्ही जनतेमध्ये फिरत असताना काय अनुभव आला? तुम्ही हे पत्र देत असताना आम्हाला लोक म्हणले तुमच्यासारखे आदर्श नगरसेवक पाहिजे। म्हणलं मी आदर्श समाजसेवक आहे, पण आम्ही जे आव्हान करतोय की योग्य माणूस निवडा, जो जनतेचा चाहता आहे, निराधार भगिनींचे पैसे न खाणारा पाहिजे। तुम्ही सर्वसामान्य लोकांचं काम करतो म्हणून पैसे खातात, अशा प्रकारचा उमेदवार नको आहे। आम्हाला ही लोकांची भावना आहे की आदर्श कसा पाहिजे, तर आम्ही पत्रकाद्वारे जनजागृती करतोय, तशा पद्धतीतला नगरसेवक या ठिकाणी हवा आहे। काय आहे तुमच्या पत्रामध्ये नेमकं? पत्रामध्ये चरित्रवान नगरसेवक पाहिजे, तुमच्या संस्कृती जपणारा पाहिजे, तुमच्या अडीअडचणीला पळणारा पाहिजे, तुमच्यासाठी सिटी बस नाही, कोणी वरड करत नाही, तुमच्याकडं लाईट व्यवस्था वेळोवेळी जाते, तुमच्याकडे कचऱ्याचा प्रश्न निर्माण होतो, तुमच्याकडे अनेक प्रश्न निर्माण होतात, त्याची जाण असलेला नेता। तुम्ही आता वार्डापुरतंच हे परिपत्रक वाटणार, हे पत्रक वाटणार आहे का पूर्ण शहरामध्ये? पूर्ण शहरासाठी आमचं पत्रक आहे। ज्यांना ज्यांना शहराचं चांगलं व्हावं असं वाटत असेल त्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान आम्ही करत आहोत। शहरामध्ये आमदार हे, मंत्री हे आणि अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। 10 वर्षापासून निवडणुका नाही, तर याला कोण जबाबदार? मंत्री, आमदार? सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी सगळे मिळून जर एकत्र आले तर हा प्रश्न चुटकीचा दिसत होईल। 25 वर्ष पिण्याचा पाण्याचा प्रश्न लागतो, निवडणूक आली का दाखवलं जातं की आम्ही पाणी देतोय, पेपरला बातम्या येतात। मला शक्यता नाही फक्त बातम्या येतील की आता पाणी आलं, आता पाणी येणार आहे, ह्या फक्त बातम्या आहेत। मुलं पाणी आल्याशिवाय आपल्याला सांगता नाही, लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही। तुम्हाला असं म्हणायचं काय खरं जे आता आज हे देणार याच्यामध्ये पाणी देऊ, आम्ही हे देऊ, यांच्या बोल थापाला बळी पडू नाही, लोक बळी पडणार नाही। लोक जनजागृती आपले घराघरात पत्रक, सोशल मीडियावर पत्रक, आमच्या यूट्यूबर तुमच्यासारख्या पत्रकारातून जे यूट्यूबर आहे, त्या मीडिया आहे, त्यांनी सुद्धा हा प्रश्न हाताशी धरलेला आहे। मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांनी ह्या ठिकाणी कोणताही पक्षाचा उमेदवार बघा, त्याच्यात योग्य उमेदवार कोण आहे, या योग्य उमेदवाराला, काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून देणं गरजेचं आहे। चालेल, आपलं नाव? मी लालचंद देवचंद ताटू,
नागरी विकास कृती समितीचा अध्यक्ष व शिवराणा सेवा संघाचा अध्यक्ष. ओके, धन्यवाद.